नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एका टॉपिकवर बोलणार आहे, तो म्हणजे ज्या मुली गावावरून आल्यात मुंबईला जॉबसाठी. बेसिकली मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की मी गावावरून मुंबईला आल्यानंतर मी गावाला असताना खूप अशी बारीक आणि व्यवस्थित होते, फिट होते. पण मुंबईला आल्यानंतर माझं वेट गेन झालं, खूप सारे हेल्थ इश्यूज व्हायला लागलेत. त्याचं रिझन पण मीच केलं आहे, जे की फास्ट फूड. कसं असतं की गावी बेसिकली आपण घरचं जेवण खात असतो, कारण आपल्या आजूबाजूला कुठचे जवळपास असे हे नसतात, मार्केट नसतात जिथे जाऊन आपण जंक फूड खाऊ शकतो किंवा इतर गोष्टी शुगर बिगरच्या असं. पण मुंबईला आल्यानंतर आपण कामाला जातो, मग ते बसून बसून एका ठिकाणी कंटाळा येतो, म्हणून आपण असं काय नाही काय खात असतो, वेफर्स, चिप्स, वडापाव, हे ते असं सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे होतं काय की तुमचं वेट गेन स्टार्ट होतं. त्याच्यानंतर मग तुम्हाला ॲक्ने, इतर इश्यूज जे हेल्थ इश्यूज रिलेटेड आहेत ते सगळे व्हायला लागतात. तर ह्याचं रिझन जे गावच्या मुली येऊन इथे मुंबईला येऊन जाड झाल्यात, अशा म्हणतात की मी मुंबईला. ॲक्च्युली फॉल्ट मुंबईला येण्याचा नाही आहे, फॉल्ट असा आहे की आपण आपलं लाईफस्टाईल कम्प्लिटली चेंज केलं आहे. गावी आपण कामं करायचो खूप सारी आणि सगळं हेल्दी ईटिंग होतं, किंवा कामं पण तशा लेवलची होती की एक्सरसाइज करायची गरज नाही. सो मी सजेस्ट करेन की ज्यांना आता जो जाडपणाचं हे होतं आहे की मी आता जाड झालं आहे, मला बारीक व्हायचं आहे, खूप हेल्थ इश्यू वाढला, त्याच्यासाठी एवढंच की तुम्ही तुमचं खाणं व्यवस्थित ठेवा. दुसरी गोष्ट, थोडाफार एक्सरसाइज करा, बिकॉज तुम्हाला गरज आहे, कारण तुम्ही 8-8 तास एका चेअरवर बसून काम करताय. सो मी एवढंच सजेस्ट करेन, आणि कारण मी माझ्यामध्ये चेंज करायला ट्राय केलं आहे, अजून पण चालू आहे प्रयत्न. सो मी तुम्हाला पण तेच सजेस्ट करेन. सो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.